श्रीराम जय जय राम। संगतीचे जीवनात अतिशय महत्त्व आहे. आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा न कळत होत असतो. संत संगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते. ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो. समजा काही लोकांनी इथे यायचे ठरवले. एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ, दुसरा बैलगाडीने निघाला, तिसऱ्याने आगगाडीने प्रवास केला, तर चौथा मोटारने आला. सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल. म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायास लाभले. संगतीची दुसरी गंमत अशी की ज्याच्या संगतीत आपण जातो त्याच्या पुढे आपले कर्तृत्व लोप पावते. इथून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे कुणी वकील झाले तर कुणी डॉक्टर झाले. परत इथे आल्यावर त्यांनी इथल्या मुलींशी लग्ने केली. त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील, परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलीणबाई झाली, डॉक्टरशी लग्न केलेली डॉक्टरीण झाली. असे जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात तर सत्संगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे. आपण तिकीट काढून गाडीत बसतो. आपल्या शेजारी कोण येऊन बसेल ते आपल्या हाती नसते. तो विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाईलाजाने तिथेच बसावे लागते. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक, घातक असते. उलट सत्पुरुषाची संगत ही उत्तम, लाभदायी ठरते. सत्संगतीपासून सद्वासना आणि सद्विचार प्राप्त होतात. एखादा साधू बैरागी असेल, झाडाखाली बसला असेल, तो स्वतः उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळीही उपाशी राहतील. समर्थांकडे कुणी गेला तर ते म्हणतील, मी भिक्षेची झोळी घेतो, तूही घे. दोघेही भिक्षा मागून आणू आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ. पण संत गृहस्थाश्रमी असेल तर आपल्याकडे येणाऱ्याला तो वाटेल ते करून खायला घालील. अन्नानुसार वासना बनते. म्हणून संताघरचे अन्न मागून घेऊन खावे. संतांची देहाने संगती लाभणे सुलभ नाही. तो राहत असेल तिथून आपण लांब राहत असू आणि जवळ राहत असलो तरी प्रपंच कामधंद्यामुळे 24 तासात त्याच्या सानिध्यात कितीसे राहता येणार. मग देहसंगतीचा लाभ कितीसा मिळेल. तेव्हा नामाची संगत हीच सर्वांना सदा सर्व काळ लाभण्यासारखी उत्तम सत्संगत होय. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. परमार्थ साधण्यास सत्संगती फारच उपयोगी पडते. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 7 दशक 17. या दशकात समर्थ साधकाला एक अत्यंत गूढ आणि महत्त्वाचा विषय सांगतात. अहंभावाचा पूर्ण त्याग आणि कर्तेपणा सोडणे. एक, अहंभाव म्हणजे काय? अहंभाव म्हणजे मीच सर्व करतो ही भावना. स्वतःला कर्ता समजणे. प्रत्येक गोष्टीत माझेपण ठेवणे. समर्थ सांगतात, अहंभाव हा आध्यात्मिक प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे. 2, कर्तेपणाचा भ्रम. मनुष्य म्हणतो, मी केले, मी मिळवले, माझ्यामुळे झाले. पण खरे पाहता शरीर, बुद्धी, शक्ती सर्व परमेश्वराची देणगी आहे. परिस्थिती ही आपल्या हातात नसते. म्हणून कर्तेपणाचा अभिमान हा भ्रम आहे. 3,
एक उदाहरण. एक बाहुला दोऱ्याने नाचतो. तो स्वतः नाचतो का? नाही, कोणीतरी त्याला नाचवत असतो. तसेच मनुष्य स्वतःला कर्ता समजतो, पण खरे करते काहीतरी उच्च तत्व असते. 4. अहंकाराचे परिणाम. अहंभावामुळे नम्रता नष्ट होते, संबंध बिघडतात, मन अस्थिर होते. अहंकारी मनुष्याला खरे ज्ञान मिळत नाही. 5. अहंभाव कसा सोडावा. समर्थ सांगतात, सर्व काही परमेश्वराला अर्पण करा. मी पण कमी करा. कृतज्ञता ठेवा. नम्रतेने वागा. हळूहळू अहंभाव कमी होतो. 6. कर्म आणि समर्पण. कर्म करताना प्रयत्न करा, पण मीच करता ही भावना ठेवू नका. समर्पण म्हणजे कर्म करा, पण त्याचे श्रेय स्वतःकडे घेऊ नका. 7. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी कधीही स्वतःला कर्ता मानले नाही. त्यांनी सर्व कार्य परमेश्वराला अर्पण केले. 8. एक साधा दृष्टांत. एक नळ पाणी देतो, पण पाणी नळाचे नसते, ते स्रोतापासून येते. तसेच मनुष्य फक्त माध्यम आहे, खरे कार्य करणारे तत्व वेगळे आहे. 9. अहंभाव विरुद्ध शांती. अहंभाव असेल तर ताण, स्पर्धा, असंतोष. अहंभाव नसेल तर शांतता, समाधान, आनंद. 10. अंतिम सार. समाज 7 दशक 17 आपल्याला सांगते, अहंभाव सोडा, कर्तेपणा टाळा, नम्रता अंगीकारा, सर्व काही अर्पण करा. असे जीवन जगणारा मनुष्य बंधनातून मुक्त होतो आणि खऱ्या शांततेचा अनुभव घेतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समाज 7 दशक 18. या दशकात समर्थ साधकाला एक अत्यंत व्यवहारिक आणि अंतर्मुख करणारा विषय सांगतात. वैराग्य, आसक्ती आणि त्याचा खरा अर्थ. 1. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे संसाराचा तिरस्कार नाही, पण त्यातील आसक्ती कमी करणे. गोष्टींचा योग्य उपयोग करणे, पण त्यात अडकून न पडणे. समर्थ सांगतात, वैराग्य म्हणजे बाह्य त्याग नव्हे, तर अंतःकरणातील आसक्तीचा त्याग. 2. खोटे वैराग्य आणि खरे वैराग्य. खोटे वैराग्य बाह्य स्वरूप बदलणे, लोकांना दाखवण्यासाठी साधेपणा, पण मनात इच्छा कायम ठेवणे. खरे वैराग्य मनातून आसक्ती कमी करणे, विषयांमध्ये राहूनही त्यात न अडकणे, अंतःकरण शांत ठेवणे. 3. एक उदाहरण. एक माणूस म्हणतो, मी सर्व काही सोडले आहे, पण त्याच्या मनात मान सन्मानाची इच्छा, लोक काय म्हणतील याची चिंता अशीच राहते. दुसरा माणूस संसारात राहतो, पण मनाने शांत असतो. यातून काय समजते? वैराग्य मनात असते, बाहेर नाही. 4. आसक्तीचे परिणाम. आसक्तीमुळे दुःख निर्माण होते, अपेक्षा वाढतात, निराशा येते. उदाहरण, आपण एखाद्या गोष्टीला जास्त महत्त्व दिले आणि ती मिळाली नाही तर दुःख होते. 5. वैराग्य कसे आणावे? समर्थ सांगतात, वस्तूंचा तात्पुरता स्वभाव समजून घ्या. हे कायमचे नाही, हे लक्षात ठेवा. मनाला समजावून सांगा. हळूहळू आसक्ती कमी होते. 6. साधना आणि वैराग्य. नामस्मरण, ध्यान, आत्मचिंतन या गोष्टींमुळे मन बाह्य गोष्टींपासून दूर होऊन आत्म्याकडे वळते. 7. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी संसारात राहूनही वैराग्य ठेवले. त्यांनी कर्तव्य केले, पण आसक्ती ठेवली नाही. 8. एक साधा दृष्टांत. कमळ पाण्यात असते, पण पाण्याला चिकटत नाही.
तसेच संसारात राहा, पण त्यात अडकू नका. 9. वैराग्य आणि आनंद. वैराग्यामुळे अपेक्षा कमी होतात, मन शांत होते आणि आनंद मिळतो. आसक्ती कमी झाली की दुःखही कमी होते. 10. अंतिम सार. समाज 7.18 आपल्याला सांगते, वैराग्य अंगीकारा, आसक्ती कमी करा, संसारात राहूनही अलिप्त रहा आणि साधनेचा मार्ग स्वीकारा. असे जीवन जगणारा मनुष्य शांत, समाधानी आणि मुक्त होतो. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.